अभि काय झालं? अभि आय लव्ह यू. माझं आजही तुझ्यावर खूप प्रेम आहे. सॉरी श्वेता, सॉरी. अभि, अभि थांब ना. अभि. आई हो, मला हाक मारायची ना, मी आले असते वाढायला. भाजी वाढते. हा नकोय. तुम्हाला भाजी नको असेल तर तुम्हाला आवडतं म्हणून हे कैरीचं लोणचं केलंय, ते तरी घ्या. नको म्हटलं ना. आई तुम्ही घ्या. मीनाक्षी, अगं किती आग्रह करशील? सगळं तर समोर आहे, लागलं तर आम्ही वाढून घेऊ. तू असं कर, तू आमच्याबरोबर जेवायला बस. चल बस. नाही नको आई, मी बसते नंतर. नाही नाही, अजिबात नाही. आज तू आमच्या बरोबरच बसणार आहेस. बस बस म्हटलं ना. वंस, अहो काय झालं? काही नाही. अहो तुम्ही धड जेवला पण नाहीत. झालंय माझं, पोट भरलंय. वंस, हे बघ मीनाक्षी, वंस असं का वागतायत ते मला कळतंय आणि त्यांच्या अशा वागण्यामुळे तुला काय वाटतंय तेही मला समजते. पण तू नको काळजी करूस. सगळ्या गोष्टींवर काळ हाच उपाय आहे. हे बघ, ही कठीण वेळ पण निघून जाईल. आई अहो पण मीनाक्षी, आज तुझ्याशी प्रत्येक जण जे काही वागतोय ना, त्याला काहीतरी कारण आहे आणि आपण त्याबद्दल त्यांना चुकीचं नाही ठरवू शकत. तू फक्त एकच गोष्ट कायम लक्षात ठेव. तुझ्या बाबतीत कशीही वेळ येवो, कोणी तुझ्या बरोबर असो किंवा नसो, मी मात्र कायम तुझ्या बरोबरच असणार आहे.
अभि तू काही समजलास ना, पण मी तुला नाही विसरू शकत. तू मला कितीही दूर करायचा प्रयत्न केला तरी मी तुला मिळवणारच. अभि तू माझा आहेस आणि मला तू हवायस. मी विक्रमशी जसं वागले त्यानंतर त्याने आतापर्यंत काही वाईट घटना घडवली नाहीये. याचाच अर्थ कदाचित आपला नवरा आपल्याला घाबरलेला असावा. खरंच तो आपल्याला घाबरला तर नसेल ना. ती असा विचार करत असताना तिच्या नवऱ्याच्या मनात मात्र वेगळेच विचार सुरू होते. आता पावत आपली गरीब गाय असलेली बायको कधी नाही ते आपल्यावर रागावली म्हणून त्यानं तिच्याकडे दुर्लक्ष करायचं ठरवलं. खर तर एक डाव त्यानं तिला माफच केलं. त्याच्या लाईफ मध्ये त्यानं अशी पहिल्यांदाच कोणाला तरी माफी केली होती. त्याचं आता फक्त एवढंच म्हणणं आहे की आता जे काय झालं ते शेवटचं. यापुढे चुकून बी तिनं जर का आवाज चढवला आणि धमकायला बघितलं तर काय बोल ना. बघतोयस काय? बोल. तर काय आपल्या मनात जे आहे ते जर का केलं असतं ना तरी विचारत बसली नसती तू. बांगड्या फोडत बोंब ठोकत बसली असती. वाचला त्यो तुझ्यामुळे नाही. हे जे काही जंगट चालू आहे ना त्याच्यामुळं वाचलाय. अगं लय मजा करतोय तो तिच्या बरोबर. त्याची मजा ती तुझी साधा. कळलं काय? आणि हे सगळे समज होतायच उगत मग त्याला मारून आपल्या डोक्यावर पाप का ना. अभिबद्दल बोलताना जरा काय जरा जास्तच रोमॅन्टिक होतोय तू. बघा सांभाळा. नाही नको. तुम्ही जेवायला बसताना वाढून मी नाही नको. अभी आर यू ऑल राइट? तब्येत ठीक नाहीये का? अरे नाही, जरा डोकं दुखतंय. मी जरा आज जाऊन आराम करतो. बर का बायको, रोमॅन्टिक मूड सोडून असं थोबाडा पाडून काय आलाय? बघ बघ बघ, जा 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 जा. अभि, अहो सतत डोकं दुखतंय तर डॉक्टरला दाखवून घेऊया ना. निदान सोहाशी तरी बोला. हे असं सतत डोकं दुखणं चांगलं नाहीये अभि. नक्कीच तुमच्या बीपीशी किंवा डोळ्यांशी रिलेटेड काहीतरी आहे.
ही काय डोकेदुखीची लक्षणं नाही ती, वेगळंच काहीतरी घडलेलं असणार. याला विचारून हा तर काय आपल्याला सांगणार नाही. जंगटाच्या घरात लावलेला कॅमेरा आपल्याला खरं दावल्याशिवाय राहणार नाही. नेटवर्क नाही का काय मोबाईल मध्ये तर काय दिसेना बाबा. काय काय घडलंय तिथं, काय काय घडतंय. कॅमेरात आणायला लागतंय. बाकी त्या जंगटाच्या घरी लावलेला कॅमेरा आपल्याला पाहिजे. तुम्ही थांबा, मी बाम लावूनच देते. नाही नको, बाम नको मीनाक्षी. अभि काल पण तुम्ही लावू दिला नाही, मी लावून देतेस, थांबा. अभि चला बसा तुम्ही, मी बाम लावून देते. अभि अहो काय म्हणतेय मी, बसा तुम्ही, मी बाम लावून देते. नाही तू तू नको काळजी करूस मीनाक्षी. मी जरा पडतो म्हणजे बरं वाटेल मला. तू जा तुझी कामं कर. number you've called is currently unavailable. Please try again later. Thank you. अभि तू आता माझा फोन कितीही टाळण्याचा प्रयत्न केलास ना तरी मला माहितीये तुझं आणि माझं नातं कधीच संपणार नाही. मी फक्त तुलाच नाही तर तुझं प्रेमही मिळवून राहणार आहे. काय काम आहे? त्या दिवशी वॉटर लिकेज चेक करायला आलो होतो तुमच्याकडे. ते ठीक आहे, आता काय काम आहे ते बोला. मॅडम, कामाच्या गडबडीत त्या दिवशी मी माझं वॉटर लिकेज चेक करायचं मशीन विसरलोय तुमच्याकडे. इथे अशी कुठलीही वस्तू राहिलेली नाही. अहो मॅडम प्लीज असं बोलू नका हो. त्या दिवशी विसरलोय मी. किचन मध्ये बघा
बेसिनच्या खाली किंवा सिलेंडरच्या आसपास कुठेतरी विसरलोय. प्लीज प्लीज मॅडम जरा तुम्ही चेक करून बघा ना एकदा प्लीज. ठीक आहे, थांबा तुम्ही, मी बघते. हां. मी आत पाहिलं, नाहीये तिथे काही. अहो मॅडम असेल ना तिकडे, मी चेक करू. अहो तुम्हाला एकदा सांगितलं ना मी आत काही नाहीये म्हणून. प्लीज तुम्ही जा आणि आता परत त्रास द्यायला येऊ नका. अहो भाई काम झालं भाई. अरे पाक्या अजून किती वेळ लावणार आहे? झालं भाई. करू का सुरू? थांब थांब 1 मिनिट. आता काय झालं भाई? कसं आहे पाक्या, आपण कॅमेरा लावून तर लय वाईट काम केलेलं आहे, पण पण आपण सभ्य सुसंस्कृत, त्याला काय म्हणतात रे ते, जंटलमन आहे. पुढे जाऊन जर का काही चित्र सुरू झालं तर डोळे बंद करून घे तुझ्या. कसं आहे, तुझ्या वाईट मनावर बाल परिणाम नको. भाई तुमची थट्टा करून झाली असेल तर सुरू करू का? आग माझी तडी लाव. आर पाके हिरोईन कुठे आहे, अजून आली नाही. भाई हिरो वाट बघतोय म्हटल्यावर हिरोईन येणारच ना. थांबा की जरा बघा बघा. आर पण ती पके आली 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 आली. काय करणार पक्या, मर्डर 3. आर हा येडा आहे का खुळ आहे का, नुसतंच खुळखुळ आहे. आर काय वाटला असं त्या पुरीला र बघा. दॅट्स नॉट फेअर. हरकत नाही, एवढा काय व्हिडिओ आहे तेवढा आपल्या कामात आहे. भाई मला नाही वाटत हा व्हिडिओ आपल्या कामाचा आहे. तो आभी बघा की पत्नीवर पती सारखा दिसतोय. एक पत्नी एक वचन. कसं आहे पक्या, या व्हिडिओ मध्ये पुढं काय घडले हे तुला माहिती, मला माहिती, बायकोला कुठं माहिती. म्हणजे भाई त्याचे गोष्टीच्या शेवटी काय घडलंय हे आपल्याला दाखवायचंच नाही ना. जो काय व्हिडिओ सुरू झालेल्या नंतर जगातली कुठलीही बायको अजून शेवट बघूच शकत नाही पाक्या. आता माझ्या येणार बघ. माझ्या बायकोला जी काही शेंग फुटलीत ना, व्हिडिओ बघितल्यावर ऑटोमॅटिक गळून पडणार आहे. एक नंबर भाई, जबरदस्त. हा बरं वाटतंय का दादा? आज कितीतरी दिवसांनी तू माझ्याकडून असं डोकं चेपून घेतोय.
याआधी ह्या बाबतीत किती हट्टी होतास आठवताय का? रोज तुझ्या डोक्याला मालिश करून द्यावी असा हट्ट असायचा तुझा. ऑर्डर सोडायचा शक्क माझ्यावर, आणि मी चुकून जरी नाही म्हटलं ना तर किती ओरडायचाच आठवतंय? मला वाटलं होतं मी लग्न करून इथून जाईपर्यंत हे असंच सुरू राहील. मध्ये अशा काही गोष्टी घडल्या की सगळी नातीच बदलली. आता फक्त आठवणीच राहिल्या. सोहा, असं का बोलतेस? ए हाय. हाय. डोकं दुखायचं थांबलंय की नाही अजून? हा, म्हणजे मगापेक्षा बेटर आहे. बर मला एक सांग, आज तू त्या गडकरी नाट्यगृहाच्या इथे होतास का? का रे? अरे म्हणजे मी आज तुझ्यासारख्याच एका माणसाला त्या गडकरी नाट्यगृहाच्या समोरच्या लेन मधून येताना पाहिलं, म्हणून विचारलं.